मंडळी मी मागे आत्ताच सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्यामध्ये मोरोपंत पिंगळे असो, अण्णाजी दत्त सुर्णीस असो किंवा हंबीरराव मोहिते असे 8 प्रधान होते. या प्रधानांसाठी वाडे बांधले आले होते. आणि त्यानंतर आत्ता आपण आलेलो मुख्य बाजारपेठ आहे जिथे जे याआधीसुद्धा मी दाखवलं होतं. ह्या ज्या बाजारपेठांमधले जे आतमध्ये वास्तू बघितल्यात ना ते एखाद्या घराप्रमाणे आहेत. ते वास्तू आहेत. काय उचलायचं हे मग एक जोर चल. पाणी बॉटल तिथे घ्यायचं. अजून पुढे घ्यायचं. नाव काय का ताई तुझं? श्रद्धा. श्रद्धा. इथे काय ताक? हो. एवढा ही रायगडची हिरकणी भेटलेली आहे आपल्याला, छोटी हिरकणी जी या ठिकाणी ताक विकते. जर कधी रायगडावरती भ्रमंती करायला आलात तुम्ही तर नक्की या बाजारपेठा अजूनही इथल्या माणसांना जगवत आहेत. महाराज जरी नसले तरी त्यांचं जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व या भूमीमध्ये आहे. रायगड म्हणजे केवळ वास्तू नाही आहे, ही शिवकालीन सत्तेची, नियोजनाची आणि स्वराज्याच्या व्यवस्थेची एक खऱ्या अर्थानं ओळख आहे. इथे आल्यावर आपल्याला कळतं की इतिहास उभा आहे, एक विचार उभा आहे आणि एक स्वाभिमान अजूनही श्वास घेतोय. ही जागा, तिची भव्यता खूप मोठी आहे हो. इथले चौतरे, मजबूत बुरुज, जाड तटबंदी. त्या काळात ना मशीन होत्या ना कोणती टेक्नॉलॉजी, फक्त बुद्धी, नियोजन आणि होतं ते धाडस. त्यावेळी गडाची औराच काय वेगळी असणार हो. अगदी दुरून जरी बघितलं ना तर तो दरारा आणि तोच हेवा अशी. दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे उन्हाचा तडका जास्त दिसतोय. माझी चेहरा बघू शकता पूर्णपणे चेहऱ्यावरती दिसतंय ते उन्हाचं तेज. मंडळी तुम्हाला माहीत असेल की आपल्या कोकणामध्ये किती पाऊस पडतो. आता मी कोकणातलाच आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे. आता एवढ्या मोठ्या डोंगराळ भागावरती पाणी कसं काय आलं याचा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला असेल. याचं उत्तर महाराजांच्या जलव्यवस्थापन शास्त्रात सापडलं. आता डोंगरातून जिथून पाणी खाली पडतं ना तिथे खाचे पाडले जातात. मग त्याच खड्ड्यातून पाणी खाली कातळ भागात जाते आणि तिथे फिल्टरेट होऊन मग ते खाली तळ्यात जाते. जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलात ना तर ही तळी एका समांतर क्षेत्रात दिसत नाही आहेत. याची हाईट आहे तो थोडी वर खाली आहे. आता गंगासागर तलाव हे वर आहे आणि त्याखाली मग हत्ती तलाव सापडतं. मग हे फिल्टरेट झालेलं पाणी आहे ना ते टप्प्याटप्प्याने मग खाली या तळ्यामध्ये जातं. ही शिवकालीन पद्धत होती. नको पाहिलं. चला पुढे जाऊया आपण नगारखान्याच्या दिशेने. बघा बांधकाम बघा. थोड्याच वेळात आपण जी नगारखान्याच्या खालच्या बाजून जी तटबंदी दिसते ती पाहण्यासाठी जाणार आहोत. वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला रायगड फिरायचा आहे. मी याआधी सुद्धा सांगितलं होतं की रायगड फिरायला टोटल आपल्या 3-4 दिवस जास्त लागतात. पण एवढे दिवस राहणं वगैरे शक्य नाही आहे. हा नगारखाना आहे. आणि इथे ध्वज असतो स्वराज्याचा भगवा.
जसं तुम्ही दिल्लीत गेलात ना तर तिथे इंडिया गेट सापडेल तुम्हाला. आणि जर आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबईमध्ये आलात तर मग गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे. तद्वत स्वराज्यासाठी नगारखाना म्हणजे गेटवे ऑफ स्वराज्य, गेटवे ऑफ रायगड असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे हे स्वराज्याचं दार आहे. त्या काळी त्या नगारखान्याचं कसं वैभव असेल ते या ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. प्राप्त माहितीनुसार असं लक्षात आलं की हे जे शिल्प दगडशिल्प दिसतंय हे चारी साईडला हत्ती आहेत आणि हत्तीवरती सिंहाचं एक शिल्प आहे. दोन्ही साईडला ते पण बघू शकता आपण. आणि या नगारखान्याच्या वरच्या बाजूला आपल्याला विटांचं बांधकाम केलेलं दिसतंय. अतिशय सुंदर असं कोरीव शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतं नगारखान्याच्या बाजूला. आणि पहारेकरांसाठी या देवड्या आहेत तिथे. गोमातेचं दर्शन पण होतंय. या पहारेकरांसाठी देवड्या आहेत. इथेच महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 350 वर्षापूर्वी इथेच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आता थोडं काही दिवस आता 16 जानेवारी येते आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखील येथे पार पडणार आहे. त्याचीच तयारी या ठिकाणी पाहायला मिळते. महाराजांचं हे मूर्ती आहे. काही ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला राज्यसभेचे चित्र सापडलेले आहे. हे चित्र हे काल्पनिक आहे. त्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की त्या काळीची भव्यता काय असू शकते, कशी असू शकते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 म्हणजेच आत्ताचा जो इंग्रजी कालनिर्णय आहे त्याच्यानुसार 6 जून 1674 हा राज्याभिषेक सोहळा झाला. आता बरेचसे जे पुरावे सापडलेत ना, बुधभूषणात देखील संभाजी महाराजांनी राजाभिषेक असा उल्लेख केलेला आहे आणि गागाभट्ट्यांनी देखील राजाभिषेक असं लिहिलेलं आहे. आता हा राजाभिषेक का? तुम्ही जर शंकराच्या मंदिरात गेलात ना कधी आणि तिथे अभिषेक घातलात तर तो अभिषेक तो शंकराला असतो. तिथे कुठेही आपण त्या मंदिराला किंवा त्या गाभाऱ्याला अभिषेक असं म्हणत नाही. शंकरास किंवा महादेवास अभिषेक असं म्हणतो. तद्वत हा राजाच अभिषेक म्हणून राजा अभिषेक. ही राजाभिषेकाची काही चित्र तुम्ही पाहू शकता. आपण कायम राज्याभिषेक हा शब्द वापरले गेलेला आहे, त्याच्यामुळे तोंडात भविष्यात तो शब्द येईल. संपूर्ण आपण राजदरबार बघूया महाराजांचा. काही प्रमाणात काम चालू आहे. त्या साईडला जाऊन आपण आतमध्ये प्रवेश बंद केलेला आहे. महाराष्ट्र शासनाची सुरक्षा या ठिकाणी आहे. हे बघा काही. आता मी इथून जो चालतोय ना तो इथून प्रवेश जो महिला प्रवर्ग होता त्याला इथून प्रवेश सभेकडे होता. आणि त्यानंतर महाराजांचा प्रवेश कुठे होता हे दाखवतो तुम्हाला. ही जी मागे जागा दिसते ना, तुम्हाला दाखवतो. ही जी मागे जागा दिसते ना, ही इथे महाराजांचं एक VVIP सभा केंद्र होतं, सदर होती. हा जो दरवाजा दाखवलाय तिथून महाराज आणि शंभूराजे या दोघांनाच एंट्री होती. इथे राजसभेच्या पूर्वीची जी काही महत्त्वाची कामं होती जी सचिवांच्या मार्फत व्हायची ती या ठिकाणी केली जायची. म्हणजे सचिव म्हणजेच काय तर सुरनीस या पदाला सचिव असं म्हटलं गेलेलं आहे. नगरखान्याच्या मागेच या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आतमध्ये महाराजांचं तिथे सिंहासन होतं त्याच्या मागे या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. इथून या कमान आहेत, इथून निरीक्षण केलं जायचं सैन्यांचं.
आता इथून जे खाली दिसतात ना ते सचिवांचे वाडे आहेत. आता सचिव म्हणजेच कोण, तर आता सांगितल्याप्रमाणे अष्टप्रधान मंडळातील सुरनीस हे पद आहे. आता अनाजी दत्त प्रभवणीकर नावाच्या व्यक्तीकडे हे पद होते. हा त्यांचा वाडा. त्यानंतर मग इतिहास तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पाय दिले होते स्वराज्यद्रोह या प्रकरणी. हा जो वाडा आहे तो आपल्याला इथून काही व्यवस्थित दिसलेला नाही, आपण पुढे जाऊन बघू नक्कीच. ही जी दिसते ही सदर आहे. ही पूर्ण अशी एक उंच अशी इमारत होती. हा त्याचा बेस आहे, हा जोता बोलता ज्याला त्याला तो हा बेस आहे. पुढे महाराजांचा राजवाडा आहे आणि त्याच्यानंतर राणीवसा आहे असं आहे. तर तत्पूर्वी आपण हा जो सचिवांचा वाडा आहे तो आपण इथे बघू शकता. वास्तू आहेत. काही दगडी अवशेष देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. राजवाडा आहे महाराजांचा. हा जो दिसतोय तो महाराजांचा राजवाडा आहे. धन्य ही वास्तू आहे ज्यांनी महाराजांना पाहिलं. इथे काही प्रमाणात दगडी खांब असल्याचे, लाकडी खांब असल्याचे काही अवशेष आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा इथे होता. या ठिकाणी प्राप्त जी माहिती मिळाली त्याच्यानुसार असं समजलंय की उजव्या बाजूस राजवाड्याच्या महाराजांचं देहावसन झालं होतं रायगडावरती. इथे एक हौद पाहायला मिळेल. पाण्याचे हौद काही प्रमाणात आहेत इथे, हे पाहू शकता आपण. सुरेख असं बांधकाम त्यांचं केलेलं आहे. हे पाण्याचे हौद आहेत. आता राजाभिषेकाच्या प्रसंगी महाराजांचे स्थान घातलं गेलं ते स्थान घालण्याची जागा देखील आहे. आणि त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता की खराब पाणी जे बाहेर जातं ना त्यासाठी ड्रेनेज सिस्टीम देखील त्यात आहे. ती बघूया आपण पुढे जाऊन. हे महाराजांचं स्नानगृह आहे. हे बघा, हे दगडी अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आता ते कशाचे आहेत ते अकलनीय आहेत, पण ते अजूनही जसे आहेत तसेच आहेत. पण पाठीमागच्या दिशेला जाऊया. आता आपण जो राणीवसा आहे त्याच्याबरोबर उजव्या आणि डाव्या साईडला जर बघितलं ना तर एक मेणा दरवाजा दिसतो आणि दुसरीकडे पालखी दरवाजा दिसतो. तर आपण तिकडे जाऊया. तत्पूर्वी ही जी जागा दिसते ही त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वावर हा ज्या राणी साहेब होत्या त्यांच्या दासींचा होता. त्यांचे दासी जे कोण सेवक वगैरे होते त्यांचा या ठिकाणी वावर असायचा. जास्त करून महिला या ठिकाणी जास्त असायच्या. हा जो एरिया दिसतो तिथून. तर आपण सरळ जाऊया आणि त्या साईडला जो मेणा दरवाजा आहे तिकडे जाऊया आणि त्यानंतर मग आपण पालखी दरवाजा पाहूया. ही जी वास्तू दिसते हा महाराजांचा राणीवसा आहे. याच्यामध्ये ज्या 4 इमारती आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि 2 विलग झालेल्या आहेत. तर महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या. या सर्व राण्या जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य विस्तार वाढावा या उद्देशाने महाराजांचा विवाह केला होता.
ठिकठिकाणचे नामवंत सरदारांच्या त्या मुली होत्या. त्यांपैकीच पालकर घराण्यातील पुतळाबाई होत्या, निंबाळकर घराण्यातील सईबाई होत्या, त्यामध्ये मोहिते घराण्यातील सोयराबाई होत्या, ज्या हंबीरराव मोहिते यांच्या बहीण होत्या. अशा 8 घराण्यातील नामवंत मुली, अशा एकूण 8 राण्या. त्यांपैकी सकवारबाई, काशीबाई, गुणवंतीबाई आणि त्यापैकी ज्या थोरल्या बाई होत्या सईबाई निंबाळकर घराण्यातल्या ज्या सईबाई होत्या, त्यांचं राजगडावरती देहावसन झालं होतं. जेव्हा महाराज अफजल खान मोहिमेवरती होते त्यावेळी देहावसन झालं होतं त्यांचं. महाराजांची आणि सईंची भेट देखील झाली नव्हती शेवटच्या प्रसंगी. हीच स्वराज्य सेवा मग ती तानाजी मालुसरेने स्वीकारली. मग त्यानंतर मग आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, ही जी कुटुंब आधी स्वराज्य सेवा हा जो संकल्प आहे किंवा हा जो निर्धार आहे हा तो महाराजांकडून आला होता. हे गुण आहेत ते महाराजांनी सर्वात आधी अंगीकारले, नंतर मग ते सैन्यात आले. तत्पूर्वी हा जो रस्ता जातोय हा रोपवेच्या दिशेने जातोय. इकडे मेना दरवाजा आहे त्या साईडला. इथून रोपवेला जाण्यासाठी मार्ग आहे. ज्याला कोणाला रायगडावरती यायचं असेल तर त्यांनी, आणि ज्याला शक्य नसेल चालणं, तर त्यांनी रोपवेचा वापर करून मग आपण इकडे येऊ शकता. पण मला वाटतं रोपवेपेक्षा आपण पायी यावं. ही जी आतमध्ये मेणा दरवाजाची हा जो राजवाडा आपल्याला दिसतो ना, तो येसुबाईंचा आहे. संभाजीराजांच्या पत्नी होत्या त्या, ज्या संगमेश्वरातील शिर्के घराण्यातील होत्या. पिलाजी शिर्के हे एक नामवंत सरदार होते. दाभोळचे संस्थान त्यांच्याकडे होतं सुरुवातीला. पण पूर्ण फिरू तो. हे जे आपण पाहू शकता हे शौचालय आहे. राणी महालच्या आतमध्ये हे शौचालय आपल्याला पाहायला मिळतं. 350 वर्षापूर्वी महाराजांकडे असलेली दूरदृष्टी आपण या ठिकाणी पाहू शकता. रायगडावरती हे शौचालय राणी महालमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे बघू शकता तुम्ही, हे शौचालय आहे. आपण पुढील मार्गी प्रस्थान करूया. ही देखील वास्तू तशीच आहे. काही इतिहासकारांच्या मते हा राजवाडा हा सोयराबाईंचा आहे असं सांगण्यात येतं आहे. पण तत्कालीन अशी माहिती काही सापडली नाही, त्याच्यामुळे आपण पण त्याचा व्यवस्थित अंदाज लावू शकत नाही. बहुतांश जे राजवाडे त्यांचं आर्किटेक्चर अगदी सेम केलेलं दिसते. त्याची रचना आहे ती सेम आहे. आता हे जे बघतोय आपण हे शौचालय आहे. हवा येण्यासाठी अशा प्रकारे खिडक्या बनवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मी मागच्या वेळी रायगडावरती एक कविता होती, ती कविता तुम्हाला वाचून दाखवली होती. बऱ्याच जणांना ती कविता माहीतसुद्धा असेल. सांगशील का रे रायगडा कसा होता माझा राजा,
त्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी मी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते उत्तर सापडलं ते रामदास स्वामींच्या त्या काव्यात. ते काव्य असं आहे की निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निधारदू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडविशी जयासी तयाचे गुण महत्वासी तुलना कैची नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेशी तत्पर सावधपणे नृतपर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थी झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी कित्येक दृष्ट संवारिले कित्येकास धाक सुटले कित्येकासी आश्रय जाहले शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा. आता या ठिकाणी जे विटांचे बांधकाम दिसते ना ते पेशवेकालीन बांधकाम आहे आणि जे दगडी बांधकाम दिसते ना ते शिवकालीन बांधकाम आहे. आता या राणीवसात जर पूर्ण बघितलं ना आतमध्ये तर पूर्ण असं सागवानी बांधकाम होतं. तुम्ही बघू शकता हे जे पूर्ण चौथरे दिसतात ना ते पूर्णपणे वरपर्यंत सागवानी बांधकाम होतं. त्यानंतर इंग्रजांनी रायगड जाळला त्यानंतर मग ते सागवानी जे लाकडी बांधकाम होतं ते नष्ट झालं. पुढील वास्तूकडे जाऊया आपण. हे देखील तशाच पद्धतीने वास्तू आहे. हे राणी महल आहेत. 1906 असे राणी महल आहेत. हे आपल्या गडकिल्ल्यांचे जे स्थापत्यशास्त्र आहे ना त्याच्यावरती अनेक परकीय इतिहासकार यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे परकीय इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की इन मराठों की जान इनकी गडकिल्लों में है. होय खरंच त्यावेळी आमचे जे गडकिल्ले होते ते समृद्ध होते. आता छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना तर त्याआधी त्यांचे शत्रू समजून घेतले पाहिजेत. शत्रू वाचून घेतले पाहिजेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते तर पहिला औरंगजेब होता. त्याच्यानंतर मग तो आदिलशाह होता. त्यानंतर इंग्रज होते. आता जे औरंगजेबाचे इतिहासकार आहेत त्याच्यापैकी साकी मुस्तेद खान असेल ज्याने मिरसे आलमगीर हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर हशम मोहम्मद खाफी खान असेल. त्यानंतर भीमसेन सक्सेना असेल त्यानंतर के दिलक्रम हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर चौथा जो ईश्वरदास नागर नावाचा एक इतिहासकार आहे त्याने फुतहात आलमगीर ह्या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर इंग्रजांचा इतिहासकार जो रायगडावरती वकील म्हणून आला होता तो हेनरी ऑक्झेंटन यांनी देखील त्याच्या पत्रांमध्ये काही लिहून ठेवलेलं आहे. तर असे काही इतिहासातले पुरावे आपल्याला सापडतात जे शत्रूने लिहिले परंतु शत्रूने जसं लिहिलं त्याच्यावरती कोणताही डाग दिसत नाही महाराजांवरती. इतकं क्लीन महाराजांचं चारित्र्य होतं. त्यामुळे आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शत्रू आहेत त्यांचा अभ्यास करून घ्या तर महाराज समजतील आपल्याला. इथे पलीकडचा द्वार इथे देखील असावा. अशा 2 वास्तू आहेत या. बघू शकता ही मुख्य वास्तू आणि इथे बाजूला असलेली जागा आहे. हे इथले असलेले काही अवशेष हे अजूनही इथल्या वास्तुकलेबद्दल गुपितच आहेत. पुढील मार्गे आपण प्रस्थान करूया. आतमध्ये असलेली एक संलग्न वास्तू आहे. हा देखील राणीवसाचाच भाग आहे.
मी आधी सांगितलं की राणी महल हा 4 महल जोडलेले आहेत आणि 2 वेगवेगळे आहेत, असे टोटल 6 महल आहेत. हे अशा पद्धतीने कचरा करू नका कृपया, सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. हा संपूर्ण सह्याद्री दिसतोय आपल्याला. इथे देखील शौचालय आहेत, हे शौचालय आहेत. आजूबाजूला भव्य तटबंदी दिसते आणि तटबंदीच्या बाजूला एक अशी जागा दिसते. आता ही जागा कशाची आहे याबद्दल थोडा तर्कवितर्क लावला, थोडा अवघड जाते. पण इमारतींचं बांधकाम फार छान वाटते. बाजूची तटबंदी भव्य आहे, बघू शकता तुम्ही. इथून आपण खाली उतरूया. हा जो आहे तो हा पालखी दरवाजा आहे आणि पलीकडे होता तो मेणा दरवाजा. आता मेणा आणि पालखी याच्यामध्ये थोडा फरक आहे, तुम्हाला लक्षात येते. मेणा हा स्त्रियांसाठी असायचा आणि पालखी ही जे पुरुष होते, जसे की छत्रपती शिवाजी महाराज झाले, छत्रपती संभाजी महाराज झाले, यांपैकी जे पुरुष होते त्यांच्यासाठी पालखी असायची. आता बऱ्याच जणांना पालखीचा जो मान असायचा तो या दरवाज्यातून असायचा आणि ज्या स्त्रिया होत्या त्या, ज्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या, महाराण्या होत्या, त्या तिकडून यायच्या मेण्यातून आणि मेणा हा पूर्णपणे झाकलेला असायचा त्यातमध्ये आणि पालखी ही ओपन असायची. तर चला तर मग हा पालखी दरवाजा आपण बघू शकता. हा आहे पालखी दरवाजा. जेव्हा महाराज यायचे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असं, तेव्हा इथे आजूबाजूला नौबत वाजायची, नौबत चालली आणि इथे कडेकोट पहारा होता. म्हणजे ज्याला Z+ सिक्युरिटी आता आत्ताच्या भाषेत आपण म्हणतो, ते इथे पहारा होता. आणि जो बाजूला दरवाजा दिसतोय तुम्हाला, थांबा एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हा जो समोर दरवाजा दिसतोय ना छोटा, तिथून मग ज्या दासी वगैरे होत्या किंवा इतर जे सेवक वगैरे होते त्यांना तिथून एंट्री होती. सुरुवातीला एक पाण्याचं तळ आपल्याला तिकडे सापडलं, हे दुसरं आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता पाण्याचं तळ. आत्ता जानेवारीचा टाईम चालू आहे आणि अनेक विहिरी असतील किंवा इतर तळे असतील, हे अक्षरशः तळाला गेले आहेत पाण्याची पातळी. परंतु ह्या तळ्याकडे जर तुम्ही बघितलं ना, तर अजूनही पाणी आहे आतमध्ये. अजूनही पाणी आहे आणि शुद्ध पाणी आहे, पिण्यायोग्य. आतमध्ये मासे दिसत आहेत, थोडं झूम करून बघितलं ना, हे बघा मासे आहेत. तळ्याला उतरायला तिकडून मार्ग केलेला आहे, तो दिसू शकतो. आणि इथून टकमक टोक दिसतंय, ते बघा टकमक टोक.
हे आहेत म्हणजे रायगडावरील मनोरे. आता एकावरती एक असे तब्बल 5 मजली हे मनोरे होते. आता सध्या त्याची 2 मजल्यापर्यंत त्याची बांधणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की हे मनोरे त्यावेळी कशा प्रकारे असतात. या मनोऱ्यांचा वापर ह्या महाराजांचा जो राणीवसा होता तो हवा घेण्यासाठी वापर करत असत. म्हणजे मखमली चादर आणि पडद्यांनी पूर्णपणे सजवलेले हे जे मनोरे आहेत ते होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वतःची एक करन्सी चालू केली होती. त्यातल्या जी नाणी होती त्याच्या एकाला शिवराई आणि दुसऱ्याला होन असे म्हणत. आता या नाण्यांची छपाई ही रायगडावर होत असे. आता यातलं जे होन नाणं होतं त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि तर दुसऱ्या बाजूला छत्रपती असे नाव छापले जात होते. ते होन हे नाणं होतं आणि ते सोन्यापासून बनवले होतं आणि शिवराई हे तांब्यापासून बनवलेलं नाणं होतं. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अशा प्रकारे चुली बनवल्या जायच्या. बघा तुम्ही बघू शकता. आता एक होन म्हणजे सुमारे 2.7 ते 2.9 किलो वजनाचे सोनं होतं असा त्यावेळीचा तत्कालीन अंदाज लावण्यात येतोय. आता होळीच्या माळावरून हे आपल्याला जे मनोरे दिसतात आणि त्यानंतर तो जो पालखी दरवाजा दिसतो ना त्याच्या बरोबर मध्यभागी हे करन्सीचं हे होतं जिथे नाणे छपाई केंद्र होतं. आणि त्यानंतर मग बाजूला असलेला जो खलबतखाना वगैरे होता जिथे महाराजांच्या ज्या मोठमोठ्या चर्चा व्हायच्या ती जागा ही मुख्य जी जागा होत्या त्या पूर्णपणे अक्षरशः गुपित एखादी गोष्ट राहावी यासाठी त्या ठेवल्या गेल्या होत्या. त्यांची आखणी तशा प्रकारे केली गेली होती. चला तर आपण त्या ठिकाणी आपण जाऊया. ही समोर हा संपूर्ण दिसतोय तो महाराजांचा वाडा आहे. हा संपूर्ण महाराजांचा महल आहे. या महालाची जी उंची होती ही डबल होती. म्हणजे आता जो दिसतोय डबल मजली हा महाल होता आणि आतमध्ये देखील प्रशस्तच्या खोल्या होत्या. म्हणजे किती सुंदर तो महाल असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यानंतर आपण इकडे जाऊया. म्हणजे हाच तो खलबतखाना आहे जिथे महाराजांच्या ज्या मोहिमा व्हायच्या त्याची जी गुप्त मसलत व्हायची ते इथे चालायची. या ठिकाणी काही निवडक पहारेकरी असायचे. त्या व्यतिरिक्त कोणालाही एंट्री या ठिकाणी नसायची. ते पहारेकरी सुद्धा कधी कधी बाजूला असायचे. ते कसं असायचे माहिती कारण ऑलरेडी रायगडावरील सिक्युरिटी ही जास्त होती आणि चांगली कडक होती. त्याच्यामुळे ते पहारेकरी सुद्धा बाजूने असायचे आणि आतमध्ये मोजकी जी माणसं होती ती असायची. त्यामध्ये स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही अशी जी मोजकी जी मावळे होते जसे की सरसेनापती हंबीरराव मोहिते असतील किंवा स्वराज्याचे जे मिनिस्टर्स होते ऑफिशियस मिनिस्टर त्यांची एंट्री या ठिकाणी होते. तो खलबतखाना आतमध्ये अशा प्रकारे आहे तो तुम्ही पाहू शकता. हा जो समोर दिसतोय तो हिरकणी बुरुज आहे. चला आता इथून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. जाताना राजसभेच्या डाव्या बाजूला आपल्याला देवालयाच्या वास्तूकडे जायचं आहे की भाई ही वास्तू आहे. इथून आपल्याला जो गंगासागर तलाव आहे त्याचं दर्शन होत आहे. ही संपूर्ण वास्तू आहे ही देवालय आहे पूर्ण. पुढील मार्गे नाव आपण हे जे एवढं मोठं आपण देवालय बघतोय ना ते जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर ईशान्य दिशेला आहे. त्या साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे. बघा या सगळ्याच्या गोष्टीवरून एक अंदाज लावू शकतो की महाराजांचं जे वास्तुशास्त्र आहे त्याची पूर्णपणे अभ्यास करून महाराजांनी या संपूर्ण गडाची रचना केलेली आहे. हे बघा हे देवालय आहे. त्याच्यानंतर आपण राजसभेच्या ज्या उजव्या बाजूला वास्तू आपल्याला दिसत आहेत त्यांकडे जाऊया. आता हे जे दिसतात ह्या ज्या वास्तू दिसतात हे पूर्णपणे न्यायालय आहे. म्हणजे न्यायाधीशांची जी जागा असते त्या ठिकाणी न्यायनिवाडे व्हायचे ती ही जागा आहे पूर्ण. ह्या 2 अशा वास्तू आहेत. पुढे एक वास्तू आपल्याला दिसेल.
ही बघा ही समोरची जी वास्तू आहे ती देखील न्यायनिवाड्याच्या तशा 2 जागा आहेत त्या. रायगडावरची जे गाईड आहेत ते त्या दूरवरून बोलतात, परंतु त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. बघा ही जी राजसभा आहे तिची रचना कशा प्रकारे महाराजांनी केली होती. दुरून जरी माणूस बोलला तरी त्याचा आवाज ऐकू येतोय. राजसभेचे जे मुख्य द्वार आहे तिथे हे पाण्याचं आपण भांडे टाकून पाहतोय. चला, आजचा जो प्रवास आहे तो इथेच आपण संपवणार आहोत आणि पुढच्या दिशेने आपण मार्गस्थ होणार आहोत. तत्पूर्वी रायगडाला सोडताना खरं तर इच्छा नाही होत आहे. जितका रायगड फिरू तितका कमी वाटतोय. होळीच्या माळावरती पोचलो आहे आणि यानंतर मग पुढे जो गड उताराचा जो प्रवास आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. तर होळीचा माळ हे एक मुख्य ठिकाण आहे जिथे अनेक जे सण असायचे, जसं की जो आपला शिमग्याचा जो कोकणात जो शिमगा म्हटला जातो आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रभर होळी हा सण म्हटला जातो. जे काही सण व्हायचे ते मुख्य जे ठिकाण होतं ते हा जो माळ होता आणि इथून आपण संपूर्ण रायगडाचे दर्शन आपण घेणार आहोत. ही जी वास्तू येते हे देखील एक मुख्य ठिकाण आहे तिथलं. तुम्ही रायगडावरती कधी आलात ना तर रायगड खूप काही तुम्हाला अगदी भरभरून देईल. इथल्या ज्या आठवणी आहेत त्या आयुष्यभर सोबत राहतील. धन्य ते इंदलकर आणि धन्य ते महाराज ज्यांनी अमूल अशी ही वास्तू घडवली. चला आता गड उतार होऊया. आता 4:45 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात 5 वाजतील आणि महाराजांचा त्यावेळी नियम होता की 5 वाजता गड बंद व्हायचा. आता देखील गड बंद होतो 5 वाजता. तर थोड़ा दमा नहीं है स्लो. चला गड उतार व्हायला सुरुवात झाली आता. सायंकाळचा प्रहर चालू झालेला आहे. गड उतार होण्याचे काही क्षण आहेत. महादरवाज्याकडून आपण खाली जातो. ही शैक्षणिक सहल आहे नांदेडहून आलेली शाळेची. त्यातली काही मुलं आहेत.